स्पर्धा परीक्षा म्हणजे करंट अफेअर्स आणि आज मी घेऊन आलोय मागील 10 महिन्यांतील सर्वात महत्त्वाचे प्रश्न जे थेट परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। तर पहिला प्रश्न, आपल्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आपल्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी श्री राजेश कुमार मीना यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे। तर त्यांनी 30 जून 2025 रोजी सुजाता सौनिक यांच्या सेवानिवृत्तीनंतर पदभार स्वीकारला। यानंतर पुढील महत्त्वाचा प्रश्न, तर छत्रपती संभाजी महाराजांचे जगातील सर्वात मोठे भव्य शिल्प कोठे उभारले आहे? तर याचे योग्य उत्तर, छत्रपती संभाजी महाराजांचे जगातील सर्वात मोठे भव्य आणि उंच शिल्प पुण्याजवळील पिंपरी चिंचवड मोशी येथे उभारण्यात आलेले आहे। तर यानंतर पुढील प्रश्न, तर आपल्या महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून कोणी कार्यभार स्वीकारला आहे? तर आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांनी कार्यभार स्वीकारला। तर त्यांनी 15 सप्टेंबर 2025 रोजी आपल्या महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल म्हणून शपथ घेतलेली आहे। यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून कोण निवडून आले आहेत? तर आपल्या भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून CP राधाकृष्णन यांची निवड करण्यात आलेली आहे। यानंतर पुढील प्रश्न महत्त्वाचा आहे, तर ऑपरेशन सिंदूर या कारवाईचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? तर ऑपरेशन सिंदूर या कारवाईचा संबंध सैन्य आणि दहशतवादाविरोधी क्षेत्राशी आहे। तर ही कारवाई आपल्या भारताने पाकिस्तान आणि पाक व्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या एक लष्करी हल्ला आहे, ज्याचा उद्देश दहशतवादाला रोखणे असा होता। तर विद्यार्थ्यांनो, हे सर्व मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत, नोट करा सर्वांनी। यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्यातील औरंगजेबपूर शहराचे नाव शिवाजीनगर असे केले आहे? तर योग्य उत्तर, उत्तराखंड राज्यातील हरिद्वार जिल्ह्यातील औरंगजेबपूर शहराचे नाव बदलून शिवाजीनगर असे करण्यात आले आहे। यानंतर पुढील प्रश्न, UPSCच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर UPSCच्या अध्यक्षपदी डॉक्टर अजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। यानंतर महादेवी हत्तीनी आपल्या महाराष्ट्रातून कोणत्या राज्यामध्ये जबरदस्तीने नेली? तर महादेवी हत्तीनीला आपल्या महाराष्ट्रातून गुजरात राज्यातील जामनगर येथील वनतारा पशु संगोपन आणि पुनर्वसन केंद्रामध्ये हलवण्यात आले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या शॉर्ट व्हिडिओच्या खाली मी एक लॉंग व्हिडिओची लिंक दिलेली आहे। त्या व्हिडिओमध्ये मी एकूण 1400 महत्त्वाचे प्रश्न सोडवले आहेत। तो नक्की व्हिडिओ पहा, खूप महत्त्वाचा आहे आणि परीक्षेसाठी गेम चेंजर ठरणारा व्हिडिओ आहे। तर हे प्रश्न नक्की सेव्ह करा आणि रिपीट करा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर मी आहे आदी सर, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।